नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अगदी साधी आणि घरच्या पद्धतीची गावरान चवीची गवारीची रस्सा भाजी। यासाठी इथे मी पाव किलो गवारी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करून त्यामध्ये ही गवारी छान भाजून घ्यायची आहे। त्यामुळे गवारीची चव अजून छान येते। गवारी छान भाजून घेतलेली आहे। आता यासाठी लागणारा मसाला तयार करूया। यासाठी इथे मी 1 चमचा जिरे, 2 चमचे सुकं खोबरं आणि लसूण घेतलेला आहे। सोबतच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता याचं आपण छानसं वाटण तयार करून घेऊया। अशा प्रकारे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी तयार करूया। आता यामध्ये तयार केलेले वाटण घालून छान परतून घेऊया। यासोबतच यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धणेपूड आणि पाव चमचा जिरेपूड घालून परतून घेऊया। मसाला कोरडा होऊ नये म्हणून यात थोडंसं पाणी घालून वाफ देऊन घेऊया। आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये भाजलेली गवार घालून व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया। तसेच 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटही घालून घेऊया। आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया। आपल्याला रस्सा हवा आहे, त्यामुळं पाणी कमी जास्त करू शकता। रस्स्याला उकळी आली की यावर झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं भाजी शिजू देऊया। 5 मिनिटांनी झाकण काढल्यावर गवार छान मऊ झालेली आणि मसाल्याचा स्वाद त्यामध्ये उतरलेला दिसेल। शेवटी वरून ताजी कोथिंबीर घाला। अशी तयार झाली आपली गावरान चवीची झणझणीत आणि चविष्ट गवारीची रस्सा भाजी। ही भाजी गरमागरम चपाती, भाकरी किंवा फुलक्यांसोबत खायला खूपच छान लागते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच घरगुती रेसिपी पाहण्यासाठी माझ्यासोबत नक्की राहा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।